आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज। सध्या देशात होत असलेली लोकसभेची निवडणूक महत्त्वाची असून या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे। स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात लोकशाही जिवंत होती। सामान्य माणसाला जगण्याचा हक्क होता। मात्र सध्या नरेंद्र मोदींचे भाजप सरकार लोकशाही संपवून हुकुमशाही आणत आहे। 2014 साली मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली होती, मात्र ती पाळली नाहीत असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले। ते निप्पाणी येथील म्युनिसिपल पटांगणावर काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला। पुढे बोलताना पवार म्हणाले, 2014 मध्ये पेट्रोलचा भाव 71 रुपये होता, तो आता 100 रुपये, तर घरगुती गॅसचा दर 410 वरून 1100 रुपये झाला आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे। भाजप सरकारने अनेक तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अनेक तरुण नोकरीविना बेरोजगार झाले आहेत। मोदीची गॅरंटी फसवी असून शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत। मोदी सरकार मात्र बड्या उद्योजकांना पोसण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले। यासाठी येत्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत चिक्कोडी मतदारसंघातून काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवारास विजयी करा असे आवाहन त्यांनी केले। जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, सध्या महागाईमुळे सर्व जनता त्रस्त झालेली असून सिद्धरामय्या सरकारने महिलांना केंद्रबिंदू मानून पंचहमी गॅरंटी देऊन महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यासाठी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्याविषयी त्यांनी सांगितले। युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, कोणताही गट तट मनामध्ये न ठेवता काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुमारी प्रियंका जारकीहोळी यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासंदर्भात त्यांनी आवाहन केले। यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। इसके लिए जो भी प्रयास कर सके। आज साथियों, हम लोगों ने देखा कि बेरोजगारी उसकी चरम सीमा पर है। महंगा 10 साल हो गए कि 10 साल के दौरान उन्हें 20 करोड़ रोजगार जो देना था, वो 20 करोड़ लोगों को रोजगार तो पाकिस्तान। दूसरी तरफ राहुल गांधी, काँग्रेस पार्टी ठिकाणी निर्माण केलेली आहे, विसरून चालणार नाही। मी आज कुठल्याही अमीकरा बळी न पडता आपल्या मताचा हक्क बजावताना आपण विचार करून हक्क बजावायला पाहिजे। आज कर्नाटक सरकारच्या माध्यमातून अनेक योजना ज्या निवडणुकीच्या काळामध्ये सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आल्या होत्या, त्या सगळ्या घोषणा या ठिकाणी आज सरकारनं पाळलेल्या आहेत आणि याचे साक्षीदार आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले सगळेजण साक्षीदार। याचा ऋण फेडण्यासाठी ते केलेल्या कामाची दखल घेऊन आज आपण येणाऱ्या दिवसामध्ये ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ ತಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಬಂದಿರುವಂತಹ ರಾಷ್ಟ್ರದ ಅಪರೂಪದ ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಇಂಡಿಯಾ ಘಟಕದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶರತ್ಚಂದ್ರ ಪವಾರ್ಜಿ ಅವರೇ, ಆತ್ಮೀಯರು ಹಿರಿಯರಾದ ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಅವರೇ, ಆತ್ಮೀಯರಾದ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ, ಗುಜರಾತ್ನಿಂದ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತಾಡಕ್ಕಂತ ಆತ್ಮೀಯತ ಜಗದೀಶ್ ಮೇವಾನಿ ಅವರೇ, ರವಿ ಶಿಂದೆ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಮಂತ್ರಿಗಳು ಆತ್ಮೀಯರಾದ ಡಿ ಸುಧಾಕರ್ ಅವರೇ, ಅಶೋಕ್ ಅವರೇ, ಧನಂಜಯ ನಾಯ್ಕ ಅವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೂ ಎಲ್ಲ ನಗರ ಸೇವಕರೇ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, ಸರ್ವ ಸದಸ್ಯರೇ, ಇಲ್ಲಿ ನಡೆದ ಎಲ್ಲ ಎನ್ಸಿಪಿ ಮತ್ತು ಬಂಧುಗಳೇ, ಮಾಧ್ಯಮದ ಮಿತ್ರರೇ, ನಾವೆಲ್ಲ ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರ ನಾಯಕರಾದ
ಶರದ್ ಪವಾರ್ ಅವರ ವಿಚಾರಗಳನ್ನ, ಅವರ ಅನುಭವಗಳನ್ನ, ಪ್ರಶಸ್ತ ರಾಜಕೀಯ ವಿದ್ಯಮಾನಗಳನ್ನ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ಕೇಳಬೇಕನ್ನೂ ಕೂಡ ಬಹಳ ಆಸಕ್ತಿ ಇದೆ. ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಉಮೇದುವಾರಿಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ತಮ್ಮ ಮತಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ NCP ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಅವ್ರು ಖಂಡಿತವಾಗಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಪ್ರಶಸ್ತ ರಾಜಕಾರಣಿಯಲ್ಲಿ ಇಂಡಿಯಾ ಘಟವನ್ನ ಇವತ್ತು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಆಗಿದೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಅದು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಇರ್ಬೋದು, ಬೆಳಗಾವಿ ಇರ್ಬೋದು, ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಹೆಚ್ಚು ಸ್ಥಾನಗಳು ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಶರದ್ ಪವಾರ್ಜಿ ಅವರ ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಅಭಿನಂದನೆಗಳು, ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ 10 ತಿಂಗಳಿಂದ 1 ವರ್ಷದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಈ ಸರ್ಕಾರ ಬಡವರ ಪರವಾಗಿರುವಂಥ ಸರ್ಕಾರ, ರೈತರ ಪರವಾಗಿರುವಂಥ ಸರ್ಕಾರ, ಕಾರ್ಮಿಕರ ಇರುವಂಥ ಸರ್ಕಾರ ಇದಾಗಿದೆ. ಎಲ್ಲರ ಹಿತರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರದಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮರ ಆಶೀರ್ವಾದ, ಪ್ರೀತಿ ಖಂಡಿತವಾಗಿರುವಂತ ನಾನು ಕೂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ, ವಿಶೇಷವಾಗಿ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಹುಶಃ ದೇಶದಲ್ಲೇ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಗ್ಯಾರಂಟಿ ಇದಾಗಿದೆ. 70 ವರ್ಷಗಳ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮೊತ್ತದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಬಹಳ ವಿಶೇಷ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ, ಈ ಗ್ಯಾರಂಟಿನ ಮಹಿಳೆಯರ ಸಬಲೀಕರಣ ಆಗಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಬೇಕಂತ ಈ ಯೋಜನೆ ಕಳೆದ 10 ತಿಂಗಳಿಂದ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾನು ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕು. ಅವ್ರನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸೋಣ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಇವತ್ತು ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ, ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಮೊನ್ನೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಶರದ್ ಪವಾರ್ನ ಕರೆಸ್ತೀವಿ ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ರೀತಿ ಇವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತಮ್ ಅವರಿಗೆ, ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಅವರಿಗೆ ಅವರು ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಬೇಕಾಗಿದೆ. ಬೇವಾನಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ಇದು ಬಸವಣ್ಣವ್ರ ನಾಡು, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಪಾದ ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡಿದಂಥ ಭೂಮಿ ಇದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಖಂಡಿತವಾಗಿ ಜಯ ಆಗಲೇಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಕೂಡ ಅದನ್ನ ಪ್ರತಿಪಾದನೆ ಮಾಡುತ್ತಾ, ಇದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಸವಣ್ಣವರ ನಾಡು, ಇಲ್ಲಿ ಕೋಮುವಾದಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಅವಕಾಶಗಳನ್ನ ಕೊಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತಾ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ NCP ನಾಯಕರು, ರಾಷ್ಟ್ರದ ನಾಯಕರಾಗಿರುವಂಥ ಶರದ್ ಪವಾರ್ಜಿ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಏಕೈಕ NCP ಸಭೆ ಇದಾಗಿದೆ. ಅವರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರುವಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮೇಲೆ ವಿಶೇಷವಾದ ಅವರು ಪ್ರೀತಿ ಕಾಳಜಿ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಉಮೇದುವಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ನಾವು ಆಶೀರ್ವಾದ ಅಂತೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸಿ ನಮಸ್ಕಾರ. त्यांना मी विचारलं की निराकरणाला निवडणुकीची माहिती घेण्यासाठी आम्हाला आश्चर्य वाटतं. त्यांनी उत्तर दिलं की भारताच्या या निवडणुकीचं जगाचं लक्ष आहे आणि मग आमच्या वचनाखातानी मुद्दाम आम्हाला ही निवडणूक करून सगळ्याला या ठिकाणी पाहतो. आणि ही स्थिती फार नाही लागत झाले त्यांच्यावर आहे, स्पर्धा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. घरगुती गॅस हा देशी गॅस फसवत नाही. 2014 साली
घरगुती गॅसमध्ये सिलेंडरला 410 रुपये आणि आज कर्नाटकाच्या बाहेर गेल्याच्यानंतर तोच भाव 1160 आहे. कसे असतात केली घेतं आणि तरुण माणसांना नोकरी दिली. त्यावेळेला त्याचा असा समज होतं की दरवर्षी 2 कोटी मुलांना आणि नोकरी देणार. आज काही शिके जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन इथे नावाची संस्था आहे आणि ती लेखनीचा अभ्यास करते. या संस्थेने हल्ली आवाज